रविराज काम करत असतात तेव्हा प्रतिमा तिकडे येते. रविराज म्हणतात, बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा ती म्हणते की मला खूप बरं वाटतं आहे काल जे पण झालं त्याबद्दल. आपली दोन्ही कुटुंब एकत्र आली, तो राग लोभ सगळा निघून गेला. रविराज पण तिला म्हणतात, हो, एक दडपण होतं रागाचं, ते निघून गेल्यासारखं वाटतं आहे आणि खूपच बरं वाटतं आहे. आपल्या दोघांचे कुटुंब एकत्र आली आहेत. दुसरीकडे इकडे तन्वी आणि अश्विन त्यांच्या बेडरूममध्ये बोलत असतात. तेव्हा तन्वी तर काय नेहमीप्रमाणे आग लावायचं काय सोडत नाही. अश्विन पण तिच्या होला हो करत असतो. तन्वी अश्विनला सांगत असते, मी तर तसं पण बाबांचा राग काढणार होते, पण ही पुढे पुढे येऊन सगळं केलं. आणि अश्विन पण, हो ना, ती निर्लज्ज आहे, तिला काय माहिती, फक्त पुढे पुढे करायचं असतं तिला. इथे तन्वी म्हणते, मी बाबांचा राग न शांत होण्याची वाट बघत होती आणि मग त्यांच्याशी बोलणार होती, पण हिला कसं क्रेडिट घ्यायचं होतं. आणि अश्विन पण तसंच म्हणतो, हो ना, नाहीतर तिला पुढे पुढे करून दाखवायचं होतं की मी किती महान आहे, मी किती ग्रेट आहे म्हणून. काय दोघं बडबडतात त्यांनाच माहिती. इथे प्रतिमा सांगत असते की या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात, दोन्ही कुटुंब ज्या एकत्र आले ते फक्त सायलीमुळे. तुम्ही मला नेहमी विचारताना मला एवढं सायलीबद्दल का वाटतं, तिच्याबद्दल एवढी ओढ प्रेम का वाटतं, ते याच कारणामुळे. ती खूप चांगली मुलगी आहे. हे सगळं खरं तर तन्वीने करायला हवं होतं, पण तिने हे सगळं काही केलं नाही आणि हे सगळं सायलीने केलं. ती तर आपला संसाराचा त्याग पण करायला निघाली होती. खरंच मला तिचा खूप अभिमान वाटतो. इथे रविराज पण शांतपणे सगळं ऐकत असतात. प्रतिमा म्हणते, या सगळ्या गोष्टी खरं तर तन्वीने करायला हव्या होत्या, कारण तन्वीने तुम्हाला न सांगता तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला काहीही सांगायचं नाही हे तिचं म्हणणं होतं, पण तरी तिने काहीच केलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार रविराज करत असतात. इकडे दुसरीकडे तन्वी आणि अश्विन दोघंही सायलीची बुराई करत असतात. तिच्याबद्दल नको नको ते बोलत असतात की ती कशी मूर्ख आहे, तिला पुढे पुढे करायचं होतं आणि हे सगळं करून तिने काय मिळवलं, तिला कोणी मान दिला का, तिची लायकी दाखवूनच दिली ना, या सगळ्या गोष्टी चालू असतात. अर्जुन आपल्या रूममध्ये फायली बघत असतो, तेवढ्यातच सायली तिकडे येते आणि म्हणते, अहो तुमचं आवरलं का, चला ना नाश्ता करायला. तो म्हणतो, हो हो. तेवढ्यातच तिकडे चैतन्य पण येतो. अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही म्हणलेलात ना की ही प्रिया विलासला आधीपासून ओळखत होती, मग तुम्हाला असं काही माहिती आहे का की ते आधी कुठे भेटायचे आणि तीच त्यांना आश्रमात घेऊन आलेली, त्या सगळे काही पुरावे आहेत का? ती म्हणते, नाही हो, असं तर कधी काही आम्हाला जाणवलं नाही. अर्जुन विचारत असतो, मग असं कधी वाटलं का की विलास तिच्याशी वेगळं वागतोय, तुमच्याशी वेगळं वागतोय? तर ती म्हणते, नाही, सगळ्यांशीच ते चांगलं वागायचे. आणि हे सगळं चैतन्य दरवाजात उभं राहून ऐकत असतो. दरवाजात ह्याच्यासाठी कारण त्याचा शॉट वेगळा घेतलेला आहे आणि ह्यांचा शॉट वेगळा घेतलेला आहे. चैतन्यामध्येच बोलतो, काय रोमॅन्टिक कपल आहे आणि हे दोघं तिकडे बघायला लागतात. चैतन्य म्हणतो, मी असं कपल बघितलंच नाही आहे की लग्नानंतर रोमॅन्टिक गप्पा मारायच्या ऐवजी हे आश्रम केसबद्दल डिस्कस करतात. आणि हे दोघंजणं अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. चैतन्य म्हणतो, मला तर हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं. काय बोलता हो तुम्ही की केसबद्दल, हे काय झालं ते काय झालं? वा, त्या व्यतिरिक्त काय बोलत नाहीत का, रोमॅन्टिक गप्पा होत नाहीत का? तेव्हाच अर्जुन म्हणतो, अरे कालच आम्ही कॅन्डल लाईट डिनर केलं. तेव्हा तो म्हणतो, कोणत्या हॉटेलमध्ये सांगता? तो म्हणतो, हॉटेलमध्ये नाही रे, घरीच केलं. चैतन्य हे ऐकून एकदम आश्चर्यचकित होतो. तो पटकन आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यानंतर अर्जुनच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो म्हणतो, मी तुमच्यासाठी मूव्ही तिकीट बुक केलेत, ते आज संध्याकाळचे आहेत आणि तुम्ही दोघंजणं जाणार आहात. आणि तो हात जोडून सायलीला म्हणतो, मी खूप मेहनतीने पैसे कमवतो, माझे पैसे वाया घालवू नका. तेवढ्यातच सायली म्हणते, तुम्ही दोघंही चला नाश्ता करून घ्या. आणि ते तिघंजणं खालती येतात. तर इकडे खालती तन्वी अगदी नाटकं सुरू असतात तिची. सगळ्यांना अगदी नाश्ता वाढत असते, म्हणजेच अश्विनला आणि कल्पनाला. हे बघून अर्जुन हसतो आणि चैतन्याला मुद्दामून बोलतो की जर का हिने नाश्ता केला ना तर तो कोणी खात नाहीत, मी आणि माझा बायकोला संपवावं लागतं. आज तू मिळालायस एक बकरा. आणि सगळेजणच त्याच्याकडे बघत असतात. इथे सायली म्हणते, या तुम्ही दोघंजणं बसा नाश्ता करायला. ती हे सगळं भांडणं टाळण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन बसतो तेव्हा तो बघतो आणि म्हणतो, माझ्या बायकोने केलेलाच नाश्ता मला हवा आहे, त्या व्यतिरिक्त कोणाचाही नको, कारण आज मला खूप काम आहेत, मला आजारी पडून चालणार नाही. इथे सगळेजणच म्हणजे कल्पना, तन्वी, अश्विन आणि सायली पण रागाने अर्जुनकडे बघत असतात. अश्विन लगेच अर्जुनला म्हणतो, मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे, माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचं नाही. अर्जुन करतो, मग बोलतोस कशाला मला कळत नाही. अर्जुन परत बोलतो,
या घरात फक्त 2च व्यक्ती आहेत ज्यांचं जेवण खूपच सुंदर होतं. ते म्हणजे माझ्या डॅडची बायको आणि दुसरी माझी बायको. सायली चिडते. ती पटकन किचनमध्ये जाते आणि डब्बा घेऊन येते आणि अर्जुनसमोर आपटते आणि म्हणते, ह्याच्यात नाश्ता आणि जेवण दोन्ही भरले, तुम्ही निघा आता, ऑफिसला उशीर होतोय तुम्हाला. चैतन्य भाऊजी निघताय ना? चैतन्य हो हो करून. अर्जुन आणि चैतन्य दरवाजात जातात तेव्हा परत अर्जुन पाठी वळून म्हणतो, मम्मा तन्वीर माहेरी जाते ना, तर ती तिकडेच कायमची राहणार नाही आहे ना? कारण थोड्या वेळापूर्वी तन्वी कल्पनाला सांगते की मी माहेरी जाते, आता सगळं चांगलंच झालं आहे ना, त्यामुळे मी आता त्यांच्याकडे जाते. आणि अर्जुन लगेच म्हणतो, हे सगळ्या गोष्टी माझ्या बायकोमुळे घडल्यात. पण ते काही एक्सेप्ट करायला तयार होत नाहीत. इथे सगळेच म्हणजे अश्विन, सायली, कल्पना आणि तन्वी आश्चर्याने अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो की कारण अस्मिताई पण रोज माहेरी यायची आणि ही तर अस्मिताईची मैत्रीण नाही का? मग ही पण आता रोज माहेरी जाईल आणि नंतर माहेरीच कायमची राहील. तसं काय ते बरंच आहे, पण तरी तेवढ्यात सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्हाला उशीर होतोय ना, जा ना तुम्ही ऑफिसला. आणि चैतन्य हो 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 चल रे अर्जुन म्हणत अर्जुनला तिकडून घेऊन जातो आणि सगळेच जणच बघत असतात रागाने त्याच्याकडे. इकडे दामिनी, महिपत हे साक्षीला भेटायला येतात. दामिनी साक्षीचं इंटरॉगेशन करायला आली आहे, तिला सगळे प्रश्न विचारायला आली आहे कारण ती आता तिची वकील आहे. इथे महिपत तिला म्हणतो, तू काय घडलं आहे ना ते सगळं सांग त्यांना, त्या आपल्या वकील आहेत, त्या तुला इथून सोडवतील. तेवढ्यात दामिनी महिपतला म्हणते, मी विचारू, मी वकील आहे ना? तो म्हणतात हां 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 बोला ना बोला. तेव्हा इथे दामिनी इंट्रोड्यूस करते, मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. तेव्हा साक्षी लगेच हात पुढे करते शेखण करायला आणि म्हणते, मी साक्षी महिपत शिकरे. दामिनी तिच्याकडे रागाने बघत असते, ती काय हात पुढे करत नाही शेखण करायला. शेवटी साक्षी आपला हात बाजूला करते. दामिनी तिला म्हणते, मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. तू इथे कशी पोचलीस, तू काय काय केलं डे 1 पासून आत्तापर्यंत, पण आत्ता सुरुवात तरी तू इथे कशी पोचलीस यापासून करूया, सांग मला. तेव्हा इथे साक्षी सगळ्या गोष्टी सांगते, कसं तिने खोटे पुरावे सादर केले होते, अथर्व विचारेला आणलं होतं आणि ते सगळ्या गोष्टी अर्जुननी कशा हाणून पाडल्यात. ती म्हणते, अर्जुननी माझ्याबरोबर खेळ खेळला आहे, तो खूपच चुकीच्या पद्धतीने हे सगळं पुढे मांडलं आहे, मी तर फक्त तेवढंच केलेलं. तेव्हा दामिनी तिला अडवते आणि म्हणते, वकिलाला चुकीचं ठरवू नकोस आणि मी फक्त तेवढंच केलं आहे, या ह्याने फक्त हेच सिद्ध होतं की तू कशी चुकीची आहेस, त्यामुळे हे मला सांगू नकोस आणि ह्यानी काही तुला सहानुभूती मिळणार नाही आहे. ती एकदम डचकते. ती अण्णांकडे बघते, म्हणजेच महिपतकडे बघते. महिपत पण तिच्याकडे बघत असतो. दामिनी म्हणते, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांग, कोणतीही गोष्ट सोडू नकोस. साक्षी महिपतकडे बघते. महिपत पण तिला डोळ्यानेच खुणवतो सांग म्हणून आणि ती सगळ्या गोष्टी सांगत असते दामिनीला. दामिनी फोनमध्ये रेकॉर्डिंग सुरू करते आणि तिचं रेकॉर्ड करते सगळ्या गोष्टी आणि एक एक गोष्ट सगळं साक्षी दामिनीला सांगत असते. दुसरीकडे इकडे अर्जुन आणि चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. अर्जुन विचारत असतो. इथे चैतन्य म्हणतो, तू एवढा कसला विचार करतोयस आश्रमाच्या केसबद्दल? तो म्हणतो हो. चैतन्य म्हणतो, असू दे ना, एवढा कशाला विचार करतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तन्वी आधीपासूनच विलासला ओळखत असेल, त्यामुळे ती कधी ना कधी त्याच्याबरोबर फोनवर तर बोलली असेल आणि आत्ताही कदाचित तिचे फोन अशा गोष्टींसाठी चालूच असतील, तर आपल्याला तिचा फोन रेकॉर्ड काढायला लागेल. चैतन्य म्हणतो, हे इतकं सोपं नाही आहे. अर्जुन म्हणतो, ती आश्रमात भेटत असेल का? तेव्हा चैतन्य म्हणतो, आश्रमात भेटणं हे कठीण आहे, ती बाहेर भेटत असेल कुठेतरी. आणि ते दोघंजणं एकदम एकमेकांकडे बघतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू तन्वीचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढ, त्यावेळेचे आणि आत्ताचेही. चैतन्य म्हणतो, या प्रोसिजरला खूप वेळ लागेल आणि ते इतकं सोपं नाही आहे. अर्जुन म्हणतो, माहिती आहे, पण आपल्याला ते लागतील. तर तो म्हणतो, साक्षीची वकील तर दामिनी आहे, पण तन्वीची अजून तरी किल्लेदार आहेत. तेव्हा तो म्हणतो, हो माहिती आहे, पण आपल्याला या गोष्टी हव्यात, त्यामुळे तू हे प्रोसिजर सुरू कर. तो म्हणतो, ठीक आहे. सायली किचनमध्ये काम करत असे तेवढ्यातच कल्पना तिकडे येते आणि ती त्या कपाटातून एक पेन आणि नोटपॅड काढते आणि डायनिंग टेबलवर येऊन बसते आणि काहीतरी लिहित असते. तेवढ्यातच सायली आपलं काम करून तिकडून जात असते. ती टेबलाजवळ येते आणि कल्पनाला विचारते, आई तुम्हाला काही हवं आहे का? तुम्हाला काही करून देऊ का? ती म्हणते नको. परत ती पुढे जाते आणि थांबते आणि कल्पना सांगते की आम्ही सिनेमाला जाणार आहोत. कल्पना म्हणते, कॉन्ट्रॅक्ट मारायचं तर सांगितलं नाही, हे कशाला सांगतेस? तरी सायलीचं आपलं चालूच असतं की मला माहिती आहे तुम्ही काळजी करत बसाल, आमची चिंता करत बसाल,
मला हे माहिती आहे तुम्ही हाच प्रश्न विचारणार होता, तुमच्या मनात हेच चाललं होतं म्हणून मी हे सांगितलं. कल्पना आता तिला काही भाव देत नाही. ती आपलं काम करायला सुरुवात करते. सायली तिथून निघून जाते. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे नवरा म्हणून विचार कर की आता संध्याकाळ झाली आहे, तर जा की आता सिनेमाला, मी एवढे तिकीटं काढून दिली आहेत. तो म्हणतो हो हो एवढं संपवतो आणि जातो. दुसरीकडे इकडे तन्वी प्रतिमाला भेटायला आली आहे. सुमन आणि प्रतिमा नागराज पण तिकडे असतात. इथे तन्वी म्हणते मला खूप बरं वाटतं आहे, आता माहेरी यायला मिळतं आहे, बाबांचाही राग गेला आहे. तेवढ्यात प्रतिमा म्हणते ह्या सगळ्या गोष्टी सायलीमुळे शक्य झाल्यात. इथे तन्वीचा चेहरा बघण्यासारखा होतो. तन्वी म्हणते मी आता माहेरी आले ना तर खूप मज्जा करणार, खाणार पिणार आणि आराम करणार. तेवढ्यात नागराज बरोबर म्हणतो, का सासरी खूप काम करतेस का? ती म्हणते हो ना, मग ते सासर आहे आणि मी माझ्या आईची मुलगी आहे, काम तर करणारच ना. काय खोटाडी बाई आहे खरंच. इकडे अर्जुन आणि सायली सिनेमा हॉलमध्ये येतात आणि ते पूर्वीच्या सगळ्या आठवणी आठवतात की कसं सायली मुलांबरोबर आलेली असते आश्रमातल्या, तेव्हा अर्जुन पण चैतन्याबरोबर तिकडे असतो आणि त्या मुलांच्या हातून अर्जुनच्या शूजवर कसा सॉस पडलेला असतो आणि अर्जुन चिडतो. त्या दोघांनाही त्या आठवणी आठवत असतात आणि हसत असतात. ते दोघंजणही आपला मी टाईम एन्जॉय करत असतात.